नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण लांजी या गावामध्ये आहे आणि आपण दुसरे शेतकरी आतिश देवपुलवार यांनी या महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत महाविस्तार AI तंत्रज्ञान या व्हिडिओचा या ॲपचा कसा वापर केला आणि त्या कशा पद्धतीने त्यांना फायदा झाला त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून। सांगा तुमचं नाव। नमस्कार, माझं नाव आतिश पुंजाजी देवपुलवार, मी राहणार लांजी, तालुका माहूर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जो AI तंत्रज्ञानाच्या मदतीने जो महाविस्तार ॲप जो निर्माण केलेला आहे शेतकऱ्यांसाठी तर माझ्या मते अतिशय वरदान असं ठरणार आहे। कारण या माध्यमातून जेव्हा मी हा ॲप डाउनलोड करायला मला राजूरकर सरांनी, आमचे कृषी सहाय्यक यांनी सांगितलं, त्यावेळेस आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार हा ॲप डाउनलोड केला आणि त्यांनी जसं मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने आम्ही तो ॲप वापरायला सुरुवात केली। जेव्हा ॲप वापरायला सुरुवात केली त्यामध्ये इतक्या सर्व प्रकारची माहिती आपल्याला मिळते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान अंदाज म्हणजे आज प्रत्येक शेतकरी कारण हवामानामुळं अचानक कधी पाऊस येतो, त्यामुळं त्याला पिकाचं काय नियोजन करावं हे समजत नाही। यानुसार आपल्याला पुढील 5 दिवसामध्ये आपलं हवामान कसं राहणार आहे याबद्दल अचूक माहिती आपल्याला या AI ॲपच्या माध्यमातून, महाविस्तार ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे। आता सध्या परिस्थिती म्हणजे सोयाबीन कापणी सुरू आहे लोकांची। आज जर शेतकऱ्यांना जर माहीत झालं की बा पुढील 5 दिवसामध्ये आपलं हवामान कसं राहणार आहे, पाऊस कधी येणार आहे, यानुसार आजच शेतकरी त्या प्रकारे नियोजन करून त्या सोयाबीनची कापणी करून त्या पिकाचं संरक्षण ते करू शकतो। कधी शेतकऱ्यांना कपाशीवर फवारणी करायची आहे, परंतु तो जर फवारणीला गेला की अचानक पाऊस यायला लागला, त्याचं पिकाचं नुकसान होऊन जाते। परंतु या ॲपच्या माध्यमातून ताबडतोब त्याला माहीत होती की आज आपण फवारणी केली पाहिजे की नाही केली पाहिजे। या ताबडतोब 2 सेकंदामध्ये जेव्हा तुम्ही त्याला प्रश्न विचाराल किंवा मी आज वातावरण कसं राहील, 2 सेकंदात त्याची माहिती मिळते। त्याचबरोबर आपल्याला कीड रोग नियंत्रण यासाठी काय करावं, प्रत्येक शेतकऱ्याला एक तर कृषी केंद्रवाल्याच्या भरोशावर किंवा मग एखाद्या जाणकार व्यक्ती आहे त्याच्याकडे जा, मग त्याच्याकडे त्याचं पान तोडून घेऊन जा आणि मग ते दाखवा, त्यानंतर मग तो त्याच्यावर सोल्युशन देईल। ते बी योग्य औषध मिळायचं नाही। परंतु आज या माध्यमातून AIला जर तुम्ही प्रश्न त्या महाविस्तार ॲपला 2 प्रश्न विचारला किंवा माझ्या शेतात पिवळे पानं पडायले किंवा मावा आलाय किंवा आळी आली आहे किंवा माझ्या पातीगळ होतीये, असा कुठलाही जर प्रश्न तुम्ही विचारला तर 2 सेकंदामध्ये तुम्हाला त्यावर अचूक असं उपाय मिळून जातो। आणि या अचूक उपायाच्या माध्यमातून तुम्ही ताबडतोब जे काही औषध त्या माध्यमातून किती ग्राम वापरायचं हे सुद्धा माहिती, पंपाला तुम्ही किती ग्राम वापरलं पाहिजे ही सुद्धा माहिती त्या माध्यमातून मिळते आणि शेतकऱ्याचं होणारं जे नुकसान आहे जो फायदा त्या माध्यमातून टाळून त्याचा आज या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून फायदा होत आहे। त्याचबरोबर बाजारभाव, आज आपल्याला आज सोयाबीन काढणं चालू आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी आपण कुठं माल विकला पाहिजे। आज जवळपास आर्णी, यवतमाळ आपले जे जवळचे बाजारपेठा आहेत, नांदेडपर्यंत बी भाव काय आहे, किती असेल, कधी भाव बदलणार, तो आजच्या आज आपल्याला ताबडतोब या माध्यमातून मिळतो। बरं, शेतीविषयच नाही तर कुठलाही प्रश्न तुमचा जनावराविषयी असू द्या, बाकी कुठल्याही संबंधितला प्रश्न असू द्या, तुम्ही त्या माध्यमातून प्रश्न विचारला AIला। मी माझ्याकडे सर दुग्ध व्यवसाय म्हशीचा आहे, त्याबद्दल मी म्हशीच्या संदर्भात मला फॅट कसा वाढला पाहिजे, त्याचबरोबर माझ्या एका म्हशीच्या स्तनामध्ये गाठी झाल्या होत्या, बरं त्याचं सोल्युशन कसं काय केलं पाहिजे हे प्रश्न विचारले। त्यांनी मला त्यामध्ये एवढं पिकाच्या माहितीसह दुसरी माहिती मिळायला लागली आणि इव्हन त्यांनी एवढंही सांगितलं की जर रासायनिक औषधं किंवा याच्यातूनच नाही तर तुम्ही घरगुती उपाय सुद्धा त्याला विचारू शकता, तर तो घरगुती उपाय सुद्धा त्यांनी मला या विस्तार ॲपच्या माध्यमातून। एकंदरीत महाविस्तार ॲप हे आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी अतिशय चांगला ॲप आहे। मी तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगेन की त्यांनी हा ॲप डाउनलोड करावा आणि आपला जास्तीत जास्त फायदा या माध्यमातून। प्रश्न विचारा, तुम्हाला कुठलीही अडचण असेल
तो तुम्ही महाविस्तार ॲपला विचारा, ताबडतोब 2 सेकंदामध्ये तुम्हाला त्यामध्ये सोल्युशन मिळून जाईल आणि प्रत्येकाने हा महाविस्तार ॲप डाउनलोड करावा अशी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. धन्यवाद सर.